डोंबिवलीचा संघ तर त्याच्या समोर असणार आहे श्री मोटर्स बोरिवली. आणि श्री मोटर्स म्हटलं की श्रीकांत आपटेकर यांचं नाव नजरेसमोर येतं आणि श्रीकांत आपटेकर स्वतः गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. शिवसेना विरार उपशहर प्रमुख सागर साळुंके यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम साहेब, आपलं हार्दिक स्वागत. व्यासपीठावरती अनेक मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती होताना पाहायला मिळते. सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. चला मैदानाच्या जाऊयात. चला मॅच चालू करा मेहबूद भाई, चालू करणार. सामन्याला होती सुरुवात. पॉवर प्लेचं पहिलं षटक. पहिल्या षटकातील पहिला चेंडू शपलून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवेमध्ये गेलाय. कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. जोपर्यंत चेंडूच्या जवळ येतील तोपर्यंत एक धावून कंप्लीट केली जाते. मागील मॅच मध्ये 52 धावांचा आय थिंक पाठलाग करायचा होता 3 षटकांमध्ये आणि त्या 52 धावांपर्यंत जाता आलं नव्हतं. एवढी मोठी स्टारकास्ट त्याच्यामध्ये वैभव साने स्वतः होते, संतोष सावंत होते, ॲलन दोडती, संतोष. खूप मोठी स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप होती, तरी सुद्धा त्या धावांपर्यंत पोहोचून दिलं नव्हतं. इतका चांगला तिखट मारा हा पाटील इलन दादर या संघाचा आपण पाहिला. बंटी आणि नचिकेत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. बंटीने पहिला चेंडू फेस करत असताना एक धावून कंप्लीट केली. पॉवर प्लेचं षटक असताना या षटकामध्ये मोठमोठ्या धावा काढण्याचा प्रयत्न हा फलंदाजाचा असताना कशा प्रकारचा अप्रोच गोलंदाजाचा आहे ते सुद्धा पाहिलं जाणार आहे. श्रीकांत यांचा पुढील चेंडू यावेळेला राऊंड द विकेट येत असताना लेग स्टंपच्या बाहेर चेंडूला हाताळताना पाहिलं. वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. पहिल्या दिवसापासून आजपर्यंत जेवढ्या मॅचेस झाल्यात त्याच्यामधला एक ऑब्झर्वेशन. चेंडू हवेमध्ये मागे निघून गेला. क्षेत्ररक्षक फॉलो करते चेंडूला. चेंडूला जोपर्यंत अडवलं जाईल तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण झाल्यात. बीट केलं होतं फलंदाजाबरोबरच यष्टीरक्षकाला. त्यानंतर मागच्या शॉर्ट थर्ड क्षेत्ररक्षकाला त्यांच्या जवळून चेंडू निघून गेला. श्रीकांतने फिंगर रोल केले होते आणि बिलकुल त्या चेंडूमध्ये ते फिंगर रोल केल्याचं प्रचिती सुद्धा दिसून आली. मोठा टर्न होताना बॉल मागे गेला आणि तिथे 2 धावून कंप्लीट केल्या गेल्या. 4 वरती धावफलक जाऊन पोहोचले. 2 चेंडूचा खेळ झालाय. इथून पुढचा खेळ पाहण्यासारखा असणार आहे, कारण या मैदानावरती 4 षटकामध्ये 50-55 मोठ्यात. यावेळेला रिव्हर्स स्विचिटचा मारा बॅकआउट ऑफ पॉइंट सीमारेषा बाहेर चेंडूला घेऊन जातोय सौकारासाठी 4 धावा. श्रीकांत आपटेकर यांच्यावरती हल्ला केलाय. चौकार आल्यानंतर याबाचा चेंडू पायावरती फ्रंट फुटवरती गेल्यानंतर बॅक फुटवरती आले आणि त्यानंतर ऑन साईडला चेंडूला पाठवून दिला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. वाईडिश लॉंगर मध्ये जोपर्यंत फीड केलं जाईल तोपर्यंत 2 धावून कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट विथ स्ट्रॅटेजी विथ प्लॅनिंग. ॲज पर प्लॅनिंग मैदानाच्या धावा बसवल्या जात आहेत. आणि स्पोर्ट्स डोंबिवली या संघाची सद्यस्थिती 10 वरती जाऊन पोहोचले. धावफलक 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. थेंबे थेंबे तळे साचे ही शालेय जीवनातली म्हण इथे कामाला येते. हळूहळू एका तुक्का धावेने धावफलकाला पुढे नेण्याचा प्रयत्न. 1 चौकाराच्या साह्यानं आतापर्यंत ही बॅटिंग होती. 1 वाईटच्यावर पण एक्स्ट्रा धाव आली आहे. 2 डबल 1 सिंगल. ओ यावेळेला पुल केलंय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. तो बनेल दर्शक. चेंडू निघून गेलाय. 1 बाउंस सीमारेखा पार. चौकार.
त्यांचा खेळ पाहण्याची संधी मिळते, ज्यांची फक्त नावं ऐकलेली आहेत. बॉल द्या. चौकार आला, 2 चौकार, 5 चेंडूचा खेळ झाला. पहिले षटक प्रगतीपथावरती. बाउंड्री लाईनच्या बाहेर जर का कोणी कॅच पकडला तर त्याला 100 रुपयाचं बक्षीस आहे आयोजन कमिटीच्या वतीनं, खास करून विनोददादा मोरे यांच्या वतीनं ते देण्यात येणार आहे. मनसे चषक महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित ही स्पर्धा आपण बघतोय. तब्बल 1,00,000 रुपये प्रथम पारितोषिक असणारी स्पर्धा आणि यावेळेला चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पूर्णपणे वेट करत राहिलेत, इतका वेट की तोपर्यंत 2 धावांची वाट लागली आहे. 2 धावा धावून कंप्लीट केलात. पहिलं षटक समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 16. बिनबाद आर्नी स्पोर्ट्स डोंबिवली. दुसऱ्या षटकाला होणारी सुरुवात. थोडी घाई करा, थोडा स्पीडअप. फिल्डिंग करणारी टीम आपल्याला विनंती आहे. शिवसेना विरार उपशहर प्रमुख सागर साळुंके साहेब यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. पहिलं षटक 16 धावांचं. दुसऱ्या षटकामध्ये नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय मिस्टर सचिन. सांगली साइड श्री मोटर्स बोरेली त्यांची पाहायला मिळतीये. श्रीकांत आपटेकर यांचं पहिलं षटक, ज्या षटकामध्ये 16 धावा येताना दिसल्या, 2 चौकार, त्या षटकामध्ये 1 वाईड, 2 डबल, 1 सिंगल. दुसऱ्या षटकामध्ये सचिन यांना पाचारण करण्यात आले. यावेळेला क्षेत्ररक्षण विखुरलेलं आहे. डीपमध्ये मिड विकेट, काउ कॉर्नर, वाईड इश लॉंग ऑन. एक शॉटमध्ये सुद्धा मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षण ठेवण्यात आलाय. शफल झाले सुरुवातीलाच आणि इतके जास्त शफल झाले की चेंडू त्यांना पुढे फॉलो करत आला. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये, थर्डमॅन सर्कलच्या आतमध्ये, कव्हरमध्ये एक एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलाय. तो सर्कलच्या आतमध्ये, डीपमध्ये कव्हर पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आणि लॉंग ऑफमध्ये सुद्धा एक क्षेत्ररक्षक आहे. या फील्डला बघत असताना गोलंदाजाची गोलंदाजी कशा पद्धतीची होते ते सुद्धा पाहावी लागणार आहे. यावेळेला आतमध्ये येणारा चेंडू, मोठा अँगल बनवला होता. साइड आर्म ऍक्शनने चेंडूला आतमध्ये आणलं. फलंदाजाला रीड करणं तितकंसं चांगलं जमलं नाही आणि त्यामुळे त्या चेंडूवरती फक्त 1च धाव घेता आली आहे. शॉर्ट क्रिकेट 4 षटकांच्या सामन्यामध्ये तुम्हाला मोठमोठ्या फटक्यांना दाखवावं लागतं, मोठमोठ्या फटक्यांना आणावं लागतं, मारावं लागतं, त्याशिवाय धावा मोठ्या प्रमाणात बनत नाहीत. कारण शॉर्ट क्रिकेटमध्ये जितक्या जास्त धावा तुम्ही 15, 16, 17, 18, 20च्या सरासरीने बनवणार, तितक्या समाधानकारक स्थितीमध्ये तुम्ही स्वतःला नेऊन ठेवणार, तितक्या सेफ झोनमध्ये नेऊन ठेवणार. आणि म्हणूनच की काय प्रत्येक चेंडूवरती मोठा हल्ला हा अपेक्षित असतो. ज्या वेळेला बॅटिंग करत असते टीम, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी होतीये. 1 धाव तोपर्यंत धावून कंप्लीट होत असताना सिंगलने स्ट्राईक रोटेट. पहिल्या षटकात 16 आल्यानंतर पहिल्या 3 चेंडूवरती चांगला कमबॅक सचिनने करून दिलाय. कोणत्याही प्रकारे मोठा फटका येऊ देत नाहीये. दोन्ही फलंदाजांना जखडून ठेवलंय. कौतुक नचिकेतचं, ज्यांनी मागील षटकामध्ये 2 चौकार लगावले होते. बंटीला तितक्या मोठ्या प्रमाणात स्ट्राईक मिळालेली नाहीये. यशवंतच्या मागून श्रीकांत सातत्यानं गाईड करतात. यावेळेला फिंगर रोल केले होते बाहेरच्या दिशेने चेंडूला काढण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नाहीये तिथे, एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करत चेंडू निघून जातोय सीमारेखा पार. मनसे चौकार.
दुसरं षटक, 6 धावा धावपलकावरती आहेत. सचिनने पहिले 3 चेंडू हाताळत असताना 2 धावा खर्च केल्या होत्या. चौथ्या चेंडूवरती चौकार आला आणि त्यामुळे परत त्या लयमध्ये येताना दिसतंय बॅटिंग करणारी टीम आर्नी स्पोर्ट्स डोंबिवली. 40+ क्रिकेट आज आपण बघतोय. लाख मोलाची स्पर्धा, तब्बल 1,00,000 रुपये प्रथम पारितोषिक आहे या स्पर्धेचं. चला घाई करा थोडी. क्षेत्ररक्षक तुम्हाला ज्या वेळेला एखाद्या पोझिशनवरती जायला सांगितलं ते लवकर जा. आज शेवटचा अंतिम दिवस असल्या कारणाने आम्हाला काही पेंडिंग मॅचेस आहेत त्या सुद्धा खेळवायचे आहेत आणि त्यामुळे आपल्या खेळामध्ये ती घाई असणं गरजेची. यावेळेला शफल झालेत त्याने गॅपला पाहिलं होतं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला कोणी नाही आणि चेंडू निघून गेलाय सरळ सीमारेखा पार. 1 बाउन्स, 2 बाउन्स, चौकार. धन्यवाद डीजे. लगातार 2 चौकार येताना पाहायला मिळतात आणि आता नचिकेतला बघून बंटीने सुद्धा आपले हात खोलायला सुरुवात केली. लगातार 2 चौकार आले. सचिन यांच्यावरती दडपण आणण्याचा प्रयत्न. नेक्स्ट बॉल. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवेमध्ये उलट्या दिशेने क्षेत्ररक्षक जात आहेत. डीप मध्ये कोणी नाहीये. सर्कलच्या वरून खेळल्यात त्यामुळे काही न करता हा चौकार सहजरित्याने मिळणार आहे आणि या 4 धावा शेवटच्या चेंडूवरती येत असताना 2 षटकं संपलेत. धावपल कधी धावा आहे 30 बिनबाद. आर्नी स्पोर्ट्स डोंबिवली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित मनसे चषक 2025 क्रिकेटचा महासंग्राम आपण बघत आहात आणि या महासंग्रामादरम्यान चालू असलेली मॅच 40+ 40 वर्षावरील सर्व संघ या ठिकाणी आज खेळताना दिसत आहेत. 8 संघांचा समावेश आणि त्या 8 संघांमधून पहिल्या 4 मधून एक संघ पुढे येताना दिसलाय. त्या संघाचं नाव वन सोल्युशन. बलाढ्य पागदरे बॉईज. एकविरा 11 या संघाला त्यांनी पराभूत केलं होतं आणि त्यानंतर ज्या वेळेला दुसऱ्या मॅचमध्ये आपण दुसऱ्या ग्रुपमध्ये आलो त्यावेळेला पहिली मॅच ही जिंकली होती. ती पाटील 11 दादर या संघाने. आणि आता पहिल्या फेरीतील शेवटच्या मॅचकडे आपण आहोत. बघा पाण्याचा जो कॉल तुम्ही द्याल त्यावेळेला मेक शुअर करा की ओव्हर संपल्यानंतर द्या. बॉलर बॉलिंग एंडला येईपर्यंत तुम्ही वाट पाहिली तर थोडासा जास्त वेळ जाईल. मेहमूद यांना आपण बॉलिंग मागवरती पाहतोय. टेनिस क्रिकेट विश्व दणानून सोडणारा असा हा खेळाडू. मुंबई या क्रिकेटमधील ज्यावेळेला मोठमोठ्या नावांची चर्चा केली जाते त्या वेळेला मेहमूद यांचं नाव त्या लिस्टमध्ये घेतलं जातं असा खेळाडू आहे. आणि मेहमूद यांना बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. चला प्लीज घाई करा. वारंवार एकच विनंती होती. 5:30 ते 5:45 वाजता इकडे अंधार होतो आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी जेवढी घाई कराल तितक्या मॅचेस लवकर संपतील. मेहमूद यांचा पहिला चेंडू तिसऱ्या षटकात येईल. पहिला बॉल आतमध्ये येणार आणि त्या चेंडूला शफल होऊन लॉफ्ट केलं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते जरूर परंतु चेंडू त्याच्या हाताला लागून निघून चाललाय सीमारेखा पार. चौकार.
येस. चला मॅचला सुरुवात पुन्हा एकदा करायची आहे. पहिल्याच चेंडूवरती चौकार. चौकारांची परंपरा जारी आहे. महमूदच्या अगेन्स्ट तो चौकार आणि यावेळेला शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न आणि चेंडू निघून गेलाय. क्षेत्ररक्षक आहे बाकडं पॉइंट मध्ये, त्याने चेंडूला फील्ड केला तोपर्यंत दुसरी धाव ओव्हर रनआउटची संधी. रिस्क होती आणि त्या रिस्क मध्ये बळी पडत असताना पहिला विकेटचं पतन. पहिला हादरा. फलंदाज नचिकेत बाद. विकेट दादा पूर्ण बंद करायचं नाही तर लाईव्हला ते गाणंच जाईल. थँक्यू. पहिली विकेट आली आणि विकेट गरजेची होती. जी पार्टनरशिप बनत होती, जी भागीदार रचली जात होती, त्या भागीदारीला बघता ही विकेट येणं ही फिल्डिंग करणाऱ्या श्री मोटर्स बोरिवली संघाची गरज होती. पण दुसऱ्या बाजूला आर्नी स्पोर्ट्स डोंबिवली हा संघ विचार करतोय की विकेट आल्यानंतर आता पुन्हा एकदा कसा बाउन्स बॅक करायचा आहे. कारण जो मोमेंटम बॅटिंग करणाऱ्या टीमच्या म्हणजे स्वतःच्या बाजूने होता आर्नी स्पोर्ट्सच्या, त्या मोमेंटमला कायम ठेवणं आणि शेवटच्या षटकापर्यंत तसंच राहणं यासाठी त्यांचे प्रयत्न असणार आहेत. महमूद प्लेयर येईपर्यंत आणि बॉल टाकेपर्यंत खूप सारा वेळ जातोय. पुन्हा एकदा मी विनंती करेल की आपण थोडी घाई करा. धावफलकातील धावा 35 आहेत. 35. 4 चेंडू अजूनही शिल्लक या षटकामधील. महमूद यांचा चेंडू यावेळेला बाहेर कट होणारा आणि पंचांचे दोन्ही हात हवेमध्ये पसरत असताना वाईडचा इशारा दिलाय. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. 40 नंतर जवळजवळ टेनिस क्रिकेट इतक्या मोठ्या प्रमाणात प्रगती साधत अशा वेळेला ज्यांचं वय वर्ष 40 आहे त्या खेळांना खेळण्यासाठी एखादा प्लॅटफॉर्म मिळावा म्हणूनच बहुतांश ठिकाणी आज मोठ्या प्रमाणात 40+ मॅचेस होत आहेत. आणि जसं बहुतांश खेळाडूंशी चर्चा सुद्धा आम्ही केली. यावेळेला उंच हवेमध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सरळ निघून फरार होतोय. रफू चक्कर, सीमारेखा पार, 1 बाउन्स, मनसे चौकार.
52चा पाठलाग नाही झाला. त्या अगोदर सकाळच्या सत्रामध्ये एक चेस होताना आपण बघितला, तो सुद्धा 52 धावांचा होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डीप मध्ये चालला, गॅप मधून ट्रॅव्हल होते. चांगली फिल्डिंग पुन्हा एकदा. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतो. डाव्या बाजूने येत असताना त्याने चेंडूला अडवलं आणि 2 धावा वाचल्यात आपल्या संघासाठी. 3 षटकाचा खेळ संपला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 47 धावा धावफलकावरती आहेत टीम आर्नी स्पोर्ट्स डोंबिवली या संघाच्या. वेळ घेऊ नका, वारंवार आम्ही तीच विनंती करतोय आपल्याला. शिवसेना विरार उपशहर प्रमुख सागर साळुंके साहेब यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी विनंती करेल शाखाध्यक्ष दिनेशजी पाळेकर साहेब यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर या. आपल्या शुभ हस्ते सन्मानित केलं जात आहे सागरजी साळुंके साहेब. शिवसेना उपशहर प्रमुख हेमंत झा साहेब यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेल महिला उपाध्यक्ष उपशहर अध्यक्ष नीलम पालेकर मॅडम यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचं आहे. नीलम पालेकर मॅडम यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. एकाचं रूपांतर 2 मध्ये आणि 2चं रूपांतर 3 मध्ये करत असताना 3 धावा सहजरीतीने धावून कंप्लीट केला. चेंडूचा खेळ चालाय 4 धावा धावपलकरती या 3 धावांशी जाऊन पोहोचल्यात 58 वरती. 4 षटकांचा खेळ आणि या 4 षटकांमध्ये काहीच 60 65 या धावांना नजरसमोर ठेवून फलंदाजी केली जाते आर्नी स्पोर्ट्स डोंबिवली या संघाची. ही सद्यस्थिती. श्री मोटर्स बोरिवली संदीप हो यावेळेला सुरुवातीला शफलून खोलवर टप्प्याच्या चेंडूला दिशा देण्याचा त्याने प्रयत्न केलाय. एकदा पुन्हा एकदा धावून कंप्लीट केली जाते. सिंगल. चला शेवटचा हॅलो. ओ यावेळेला
चेंडू उंच हवेमध्ये, स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतात. संदीप नाही झेलू शकलाय. चेंडू खाली येता नाही आलं, उलट्या दिशेने येऊन चेंडूला पकडण्याचा प्रयत्न केला. रनआउटची संधी आणि रनआउटच्या संधीचं सोनं केलंय. फलंदाज बाद होत आहेत आणि फलंदाज बाद झाल्यानंतर पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकाचे धावा आहेत 61. 62 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आर्मी स्पोर्ट्स डोंबिवली यांच्या वतीनं श्री मोटर्स बोरिवली या संघासमोर. चषक 2025 आणि या क्रिकेटच्या महासंग्रामादरम्यान चालू असलेली मॅच 40+ पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आर्मी स्पोर्ट्स डोंबिवली विपक्ष श्री मोटर्स बोरिवली. चला लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची आहे, वेळेचं बंधन आहे आणि खूप सारा उशीर झालाय. 5 मॅचेस आपल्याला अजूनही खेळवायचे आहेत, त्यामुळे इथून पुढच्या होणाऱ्या मॅचेस त्यांच्या षटकांमध्ये कपात केली जाणार आहे. त्याची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. त्या अगोदर ही मॅच चालू होणं गरजेचं. 62 धावांचं लक्ष आणि 62 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये ताबडतोड फलंदाजी करण्यासाठी जाणली जाणारी जोडी मैदानात दाखल होतीये. एका बाजूला लिटल मास्टर मंदार गरुडे त्यांच्या साथीनं अम्मू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. फिल्डिंग लावून घ्या आर्मी स्पोर्ट्स डोंबिवली. या अगोदरच्या मॅचेस पार पडले. अनेक तारे सितारे या टेनिस क्रिकेट विश्वामधील ज्याने आपल्या खेळाच्या बळावरती नावलौकिक कमावले असे खेळाडू या मैदानावरती आले. पहिल्या मॅचेसपासून खेळले, त्यांचा खेळ बघायला मिळाला. ही समस्त वसविरारकरांसाठी या म्हाडा मैदानावरची सर्वात मोठी पर्वणी होती. सर प्लीज फिल्डिंग लावून घ्या, खूप सारा वेळ गेलाय. आपापल्या पोझिशनवरती यायचंय लवकर.
62 धावा कशा पद्धतीने बनल्या होत्या, त्याच्यामध्ये कोणाचं किती कॉन्ट्रीब्युशन. बंटी शेवटपर्यंत तग धरून होते, त्याने 2 चौकार आणि 1 षटकार लगावला. नचिकेत याने खूप चांगली सुरुवात करून दिली होती, त्यामध्ये 3 चौकार आले होते. या चौकार षटकारांमध्ये दोन्ही फलंदाजांनी एक गोष्ट लक्षात ठेवली की कोणत्याही प्रकारे चेंडू डॉट येता कामा नये, म्हणून सिंगल डबल या गोष्टी चालू ठेवल्या. त्यानंतर बॉबी आले, त्याने आल्या 1 चौकार लगावला आणि त्याने सुद्धा त्या सिंगलला न विसरता धावगती चालू ठेवली. श्रीकांत आपटेकर यांचं पहिलं षटक, त्याच्यामध्ये 16 धावा आल्या होत्या. त्यानंतर सचिन यांनी दुसरं षटक हाताळलं, त्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या. श्रीकांत यांनी 1 विकेट घेतला, सचिन याने 2 विकेट मिळवले. माफ करा, अच्छा 1 वाईड होता. त्यानंतर सचिन याने 14 धावा खर्च केल्या. महमूद आले, त्यांनी 17 धावा खर्च केल्या आणि चौथ्या षटकामध्ये संदीप याने 14 धावा. पहिलाच चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगत होताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नेक्स्ट बॉल. स्टेपआउट खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहे मिडऑफ मध्ये, चांगली फिल्डिंग आणि फेकी करतील तोपर्यंत एकदा धावन कंप्लीट केली जाते. अनिलच्या हातामध्ये चेंडू, अनिल यांनी पहिला चेंडू खूप शानदाररीतीने हाताळला. दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा शरीरापासून लांबून खेळण्यासाठी प्रवृत्त केलं मंदार गरुडे यांना आणि त्यानंतर एक धावन कंप्लीट केली गेली. क्रिकेटमय वातावरण करण्याचा दिवस संडे, रविवार, आणि रविवारच्या दिवशी बहुतांश मैदानावरती खेळाडूंची गर्दीच गर्दी असते आणि त्यापैकी हे एक मैदान जे सध्याच्या घडीला या स्पर्धेच्या निमित्तानं गजबजलेलं आहे. सिंगल 3 चेंडूचा खेळ झाला, 2 धावा धावपलकावरती. 62 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 62 धावा डोळ्यासमोर राहिल्यानंतर 15-16च्या आसपासचा धावपलक प्रत्येक षटकागणी तुम्हाला ती सरासरी कायम ठेवणं गरजेची असते आणि ती सरासरी गरजेची असताना यावेळेला डाऊन दी ग्राउंड समोरच्या दिशेने मिडऑफच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलंय. पॉवर प्लेला भेदत असताना सीमारेखा पार, मनसे चौकार. चौकार आला, मिडऑफच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलं. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव, त्या एका चौकारानंतर डी मध्ये प्रोटेक्शन वाढवलंय. लॉग ऑफला मंदार यांच्याकडे काय उत्तर बघूयात. यावेळेला फुलटॉस आडवा बॅट खेळलंय, स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय सरळ आमचे उत्सवमूर्ती पांढर लोखंडे साहेब यांच्या बॅनर जवळ. चेंडू सीमारेखा पार, मनसे षटकार. षटकार चौकारांची आतिषबाजी. मी रिक्वायर रन रेटची चर्चा करत होतो, आस्किंग रन रेटची चर्चा करत होतो, सरासरीची चर्चा करत होतो आणि ती सरासरी कायम ठेवण्यासाठी लगातार 2 मोठे फटके, 12 धावा 5 चेंडूच्या समाप्तीनंतर अनिल यांच्यावरती हल्ला बोल केला गेलाय. शेवटचा चेंडू बघूयात किती धावा या चेंडूवरती येतात. मंदार गरुडे त्यांच्या समोर. अनिल यावेळेला पुन्हा एकदा कोणी नाहीये तिकडे, कोणताही क्षेत्ररक्षक उभा नाहीये, मोकळी जागा आहे पूर्णपणे खाली क्षेत्र आणि तिथे चेंडू स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये जात असताना मिळत आहेत या 4 धावा, मनसे चौकार. म्हटलं जातं या खेळाडूला बंटबॉयची ती जोडी आठवते, ओपनिंग पेअर, ज्याच्यामध्ये मंदार गरुडे आणि भरत वाघेला यांसारखे ओपनर बॅटिंग करण्यासाठी यायच्याने त्यांची ती कलात्मकतेने भरलेली बॅटिंग, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आणि ते सारे क्षण आता आपल्याला या 40 प्लसच्या माध्यमातून खेळत असताना काही असे खेळाडू ज्यावेळेला खेळतात त्यावेळेला आठवतात. आणि मंदार गरुडे यांचा हा फटका जो शेवटच्या चेंडूवरती आलेला मोठा फटका आपण पाहिला, त्याच्यावरती चौकार, 16 धावा.
बॉबी, ओहो क्या बात आहे. बॉबी आला म्हणजे बाकी यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळं हास्य येतं किंवा स्माइली फेस आपोआप दिसायला लागतात. स्टायलिश प्लेयर. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्यानंतर आता बॉबी यांच्या हातामध्ये चेंडू आहे. समोर अम्मू असतील. अम्मू कशा प्रकारे साथ देतात मंदार गरुडे यांना बघावं लागणार आहे, कारण आता येणारे 18 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 18 चेंडूंमध्ये हा सामना सेहेचाळीस धावांची. चला थोडी घाई करा प्लीज. कुणाला तरी नचिकेत सारखा रोल अदा करावा लागणार आहे, कुणाला बंटी बनावा लागणार आहे. बॉबीने एक चौकार लागला होता तो सुद्धा आपल्याला माहित आहे. सुरुवात अम्मू. स्ट्राईक एंडवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवेमध्ये मिडविकेटच्या क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. झेलची संधी. सुंदर झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. पहिला विकेटचं पतन. गॉन. मिस्टर ग्लेन वैती. मोठं क्रिकेट मोठ्या प्रमाणात या परिसरामध्ये ग्लेनचं येणं जाण्याने या विभागामध्ये खेळणं झालंय. आज 40+ माध्यमातून ते आणि ग्लेन पुन्हा एकदा यावेळेला 40+ क्रिकेट खेळण्यासाठी ते आलेले आहेत. बॉबी यांनी ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. काउट टू गॉटचं क्रिकेट बंदर पाखाडीसाठी आणि त्यानंतर आता 40+ मध्ये श्री मोटर्स मध्ये खेळतात. डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू निघून गेला लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारेखा पार. शानदार दमदार मनसे षटकार. साठी हा फटका खेळला. ग्लेनच्या बॅटमधून अफलातून स्ट्रोक. 22 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. ही मोठी नावं आहेत. सुप्रीमो 2015 आय थिंक 15 or 16 ज्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची कार या खेळाडूने जिंकली होती, तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये यावेळेला लेट कट केलं. चेंडूला जाऊ दिलं. गलीमधून चेंडू निघून चाललाय तोपर्यंत 1 रूपांतर 2 मध्ये गेलाय. तिसरीचा प्रयत्न थांबवलंय. 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय. मनसे चषक आदरणीय विनोददादा मोरे यांची संकल्पना मागील 3 दिवस सर्व खेळाडूंना खेळण्याची इथे संधी दिली गेली आणि एक असं देखणं आयोजन या हंगामाच्या सुरुवातीला स्क्वॅकट करण्याचा प्रयत्न होता. यावेळेला चेंडू निघून चालला कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. बघतच राहील. बघतच असताना अलॉंग दी कार्पेट बाय द लागरंगळत चेंडू होतोय. रफू चक्कर सीमारेखा पार. चौकार. थँक्यू डिसेज. चला विनोद दादा मोरे 11 विपक्ष ओम साई प्रदीप दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. यानंतर जो ओपनचा सामना बाकी होता तो खेळवला जाणार आहे. चला बॉबी पुन्हा एकदा सज्ज होतात. पुन्हा एकदा कट केलं. चेंडूला पाठवलं गॅप मधून. कोणत्या क्षेत्ररक्षक नाहीये. यावेळेला कव्हर पॉइंट. स्विमर हे पार. बॅक टू बॅक मनसे चौकार. जी शैली आहे किंवा त्याची खेळण्याची जी पद्धत आहे त्याला बघता बॉबी कोणत्या पद्धतीचे चेंडू टाकतायत. जर चेंडूला मागे ठेवला तर त्याला चेंडूला खेळण्यासाठी वेळ आहे आणि वेळ असणाऱ्या चेंडूवरती कटचे फटके
किंवा ड्राईव्हचे फटके खेळणं जे ग्लेन यांना इझी जात आहेत. पण ज्या वेळेला पुढे चेंडू टाकला गेला होता त्यावेळेला फुल पेसने समोरच्या दिशेने जो मारलेला फटका होता डाऊन दी ग्राउंड त्याच्यावरती षटकार सुद्धा आलाय. म्हणजे आता पेच आहे एक अशी समस्या आहे की चेंडू टाकावा तरी कुठे. बॉबी समोर बॉबी बघूयात कोणत्या प्रकारची सोल्युशन त्यांच्या समोर काढतायत. 32 वरती धावफलक जाऊन पोहोचले. 5 चेंडूचा खेळ. ओ यावेळेला गतीमध्ये परिवर्तन. आतमध्ये येणारे चेंडू शफल झाले होते आणि त्यामुळे स्टंपवरती आणण्याचा प्रयत्न करत असताना सिंगल धावून कंप्लीट. षटक संपलं दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावरती टीम श्री मोटर्स बोरिवली. ओमसाई प्रदीप संघाचा कर्णधार विनोददादा मोरे 11 संघाचा कर्णधार. आपण लवकरात लवकर टॉस साठी यायचंय. तिसरं षटक संदेश यांच्या हातामध्ये चेंडू आहे. चला थोडी घाई करा. संदेश यांच्यावरती जबाबदारी इथून कमबॅक करून देण्याची. कारण आता मॅचची सिच्युएशन किंवा मॅच अशा ठिकाणावरती येऊन थांबली आहे की तिथून 1 ते 2 चुका जर झाल्या तर मात्र सामना हातातून निसटेल. 33 म्हणजे अजून 29 धावांची गरज आहे. हा सामना जिंकण्यासाठी 29 धावांची गरज येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. ग्लेन वैती ज्याची बॅट तळपली आहे तो अजूनही क्रीजवरती आहे. पहिल्या षटकामध्ये खोऱ्याने धावा जमावणार आहे मंदार गरुडे. अजून मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू लोअर फुटपाथमध्ये बॅटवरती घेतलाय. हे इन्व्हिटेशन होतं त्याचा स्वीकार केलाय. दोन्ही हातांनी चेंडू जाऊन विसावलाय. हो कॅच घेतलाय बाहेर. हो 100 रुपये मिळणार. षटकार 6 धावा. नॉट प्लेअर. पुन्हा एकदा यावेळेला वेट केलं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. मिडविकेटमधला क्षेत्ररक्षक फिल्डिंग चांगली मंदार गरुडे यांनी क्रीज सोडली. झाला फायदा. विकेटचं पतन. दुसरा हादरा. कदाचित या विकेटने मोमेंटम ब्रेक होऊ शकतो. विकास विनोददादा मोरे यांचे आधारस्तंभ सन्माननीय संजयजी जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. मी विनंती करेल संजय जाधव साहेब आपण टॉस का बॉक्स मध्ये या. ओमकार घाटगे नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आहेत. नवीन फलंदाज श्रीकांत आपटीकर मैदानाच्या आतमध्ये आलेत. ओमकार 2 ओव्हर. संजयजी जाधव साहेब यांच्या हस्ते या सामन्याचा टॉस केला जातोय. कॉल कोणाचा असेल? ओमसाई प्रदीप संघाचा कॉल असेल. काट. ओमसाई प्रदीप संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. काय निर्णय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. 3 षटकाचा सामना असेल. प्रथम फलंदाजी करायची आहे. किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल. चांगला संघ समोर आहे. 40 ते 25 जण. दोन्ही संघांना शुभेच्छा. न्यूज फ्रॉम द सेंटर. टीम ओमसाई प्रदीप संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. धन्यवाद ओमकार. चेंडू यावेळेला मागे निघून चालला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. खराब क्षेत्ररक्षण. एकाचं रूपांतर 2 मध्ये. ही चूक आहे की घोड चूक? ज्या पद्धतीने हा चौकार गेलाय या चौकाराला घोड चूकच म्हणू शकतो. चेंडू मागे निघून जात असताना फाईन लेग क्लिअर. 4 धावा.
44 धावा धावफलकावरती आहे. 4 चेंडूचा खेळ झाला. या षटकामध्ये आतापर्यंत 11 धावा आल्या. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. संदेश समोर श्रीकांत आडव्या बॅटने खेळले. चेंडूला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीप. ओ इथं पुन्हा एकदा चूक. गलती होती है तो चलता है, लेकिन गलती के ऊपर गलती होती है तो फिर नहीं चलता है. आणि इथं चेंडू सीमारेखा पार जात असताना अजून एक चौकार. आर्नी स्पोर्ट्स डोंबिवलीसाठी टेन्शन वाढतंय. जे 48 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 14 धाव्यांची गरज. 14 रन्स रिक्वायर्ड टू विन विथ 7 डिलिव्हरीज. अजून एक फ्लायटेड बॉल. यावेळेला रडार मध्ये 2 वेळा प्रयत्न केले, तिथे मिसटाईम झाला. तर यावेळेला करेक्ट टाइम, करेक्ट कार्यक्रम. शेवटच्या चेंडूवरती येतोय षटकार. जास्त वेळ घेऊ नका. चला, अरुण यांच्या हातामध्ये चेंडू. 6 चेंडू 8 धावांची गरज. ग्लेन वैती स्ट्राईक एंड वरती आहेत. नॉन स्ट्राईक एंडवर श्रीकांत आपटीकर कॅप्टन रोल अदा करत असताना. आर्नी स्पोर्ट डोंबिवली असं वाटलं नव्हतं की इतक्या शेवटपर्यंत मॅचला येऊ देतील, परंतु ते 2 चौकार, खास करून तो फाईन लेगला गेलेला चौकार आणि त्यानंतर मिड विकेटला गेलेला चौकार, या 2 चौकारामध्ये आलेल्या त्या 8 धावा डोकेदुखी वाढवणाऱ्या ठरल्यात. आता 6 चेंडू 8 धावांची गरज असताना अरुणच्या हातामध्ये चेंडू. अरुणच्या समोर ग्लेन. पाहूयात काय करतंय. हो, यावेळेला आतमध्ये येणारा चेंडू. पुन्हा एकदा यष्टरक्षकाकडून चूक झाली आहे. हातातून चेंडू निसटला आणि एकदा येताना दिसते. 22 पण ही धावा कशाही येवत. सध्या धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला, पण फिल्डिंग करणारी टीम कुठे कमी पडतोय याचा विचार जरूर करतोय, परंतु सुधारणा होत नाही. लगातार 3 ते 4 चुका झाल्यात फिल्डिंगमध्ये, त्यामुळे हा सामना थोडा लांब वाटायला लागलाय. अजूनही मॅच गेलेली नाही आहे. पहिला चेंडू ज्या पद्धतीने हाताळलाय किंवा जितका टर्न झाला, ज्या लेंथवरती पडलाय, सूर गवसल्यासारखे गोलंदाजाला. सर्वोत्तम खेळ दाखवावा लागणार आहे. श्रीकांत यावेळेला लोअर फुलटातून चेंडू बॅटवरती घेतला गेला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. झेलची संधी आहे. झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. विकेटचं पतन गॉन. थँक्यू डीजे. श्रीकांत आपटीकर बाद झालेत. 5 चेंडू आणि 4 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी आता असणार आहे. महमूद नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होत्या श्रीकांत आपटीकर यांची जागा घेण्यासाठी. श्रीकांत आपटीकर एक चांगली इनिंग करून मैदानाबाहेर जातात, पण ती चांगली इनिंग खेळण्यापेक्षा एंड करणं, एखादी फिनिश करणारी इनिंग सादर करणं, यामध्ये खूप मोठा फरक आहे. अजूनही सामना संपलेला नाहीये. 4-7 म्हणजे एक मोठा फटका तुम्हाला मारायचा आहे आणि तो मारल्याशिवाय मॅचमध्ये येऊ शकत नाही. आर्नी स्पोर्ट्स डोंबिवलीसाठी
या मॅच मध्ये येण्यासाठी एक आशेचा किरण दिसलाय, तो म्हणजे न्यू बॅटर स्ट्राईक एंडवरती असणार आहेत महमूद. प्रचंड अनुभव यांच्याकडे सुद्धा, अनेक मैदानं या खेळाडूंनी सुद्धा गाजवली आहेत. यावेळेला जास्त शफल झाले त्याने त्यानंतर दिशा देण्याचा प्रयत्न मिडविकेटच्या दिशेने चेंडू निघून चालला. रनआउटची संधी आहे. ओ इथे एक धाव कंप्लीट केली गेली आहे, एक धाव कंप्लीट केली गेली आणि मन बनवलं होतं स्ट्राईक रोटेट करायचं. त्याचं कारण होतं बॉबी डीपमध्ये प्रोटेक्टिव्ह होते स्क्वेअर लेगमध्ये, बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये. तिथून जर का चेंडू गॅपमध्ये गतीच्या साह्याने निघून गेला असता 4 धावा मिळाला असत्या. या मानसिकतेनं तो फटका खेळला होता. पॅडल स्वीप. ग्लेन वैती स्ट्राईक एंडवरती आहेत. अरुण समोर. हा चेंडू निर्णायक आहे. 3 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. या चेंडूवरती जर मोठा फटका नाही येऊ दिला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा पकड मोठ्या प्रमाणात मिळेल. यावेळेला चेंडू उंच हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे तो म्हणेल दर्शक. फिनिश केलं आपल्या ओन स्टाईलनं या मॅचला ग्लेन डॉमिनिक वैती यानं आणि सामना जिंकलाय श्री मोटर्स बोरिवली या संघानं. चला ओमसाई प्रदीप, ओमसाई प्रदीप लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या. ओमसाई प्रदीप संघाचे सर्व खेळाडू मैदानात लवकरात लवकर दाखल व्हायचंय. लवकरात लवकर मैदानात दाखल व्हा प्लीज.